आज होती होळी. होळी म्हटलं की पुरणपोळी तर येणारच ना. तर माझी दिवसाची सुरुवात आहे ना मग जिनिशाचे फोटो आणि व्हिडिओज काढून झाली. त्यानंतर नाही ना मी माझ्या मम्मीकडे गेले. गेल्या गेल्या मी ना जेवण केलं. त्यानंतर लगेचच कटाची आमटी, पुरणपोळीचा बेत करणार होते. तर त्याच्यासाठीच ना कटाच्या आमटीसाठी मसाला काढून ठेवत होते. त्यानंतर नाही ना तोपर्यंत आहे ना मी डाळ कुकरला शिजायला टाकली होती. कुकरला डाळ शिजवली की छान मस्त अशी मऊसूत शिजते. आणि मी आज पहिल्यांदा म्हणजे माझ्या जीवनामध्ये ना मी कधीच पाट्यावरती वाटण वाटलेलं नाही आहे. मी पहिल्यांदा पुरण वाटलं, तेही मला जमलं वाटायला. मलाही खूप चांगलं वाटलं की मी पहिल्यांदा पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि तेही पाट्यावरती वाटून. आणि लगेचच आमची जिनू उठून बसली. मम्मीसोबत गप्पा मारत मारत सगळा आम्ही स्वयंपाक करून घेतला. भावाने लगेचच नैवेद्य भरून घेतले आणि त्यानेही पटकन अशी होळी पेटून घेतली. मला 5:30-6 वाजले होते आय थिंक रानातच मम्मीकडे. आल्याच्या नंतर लगेचच भात कुकरला लावला. मी ही सिंपल सोबर अशी साडी वेअर केली. जिनिशाचंही आवरलं आणि आद्विकला कपडे चेंज कर नाहीच केले त्याने. नंतरून देवपूजाही केली. होळीलाही नैवेद्य वगैरे ठेवून तिचीही पूजा केली होळीची. आणि शहरामध्ये कसं मोठे मोठे होळ्या पेटवल्या जातात, तसेच गावाकडे ना प्रत्येकाच्या घरी अशी छोटीशी होळी पेटवली जाते. होळी पेटवली, नैवेद्य ठेवला. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललीच होती की मला आहे ना बेसिंगच्या इथे ना लादी बसून घ्यायची. तर तीच आज माणसं आली होती बसवायला. तर ते लावून घेतलं. असा होता माझा आजचा दिवस. चला बाय, भेटू आपण उद्याच्या